उससे मिलके जा रहा गले मिलके पीएम तो करो, अरे कैसी बात करें, अपने बोलना पड़ेगा ना, फिर टाइमिंग का मसला नहीं है क्या? बोलो फोन दे रहा वाईट यांच्या घरात अन्सार पिंजारी यांच्या घरात 9 तारखेला चोरी झाली होती. 3-3.5-4 लाख रुपये गेले होते. त्यानंतर 2 लोक संशयित म्हणून नाव त्यांच्या पोलिसांनी 2 लोकांच्या चौकशीसाठी इथे बोलवलं होतं. त्या चौकशी अंती जो शहा नावाचा पोरगा आहे त्याला बोलवण्याच्या रागाच्या माध्यमातून त्याने सतत यांच्या घरी जाऊन धमकी देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इथे येऊन सनी पोलिसांना पण सांगितलं की ह्या पोरगा येऊन सनी आमच्यासाठी धमकी देतोय, मारण्याची भाषा करतोय. त्यावेळेस मी किमान एक वेळेस त्याची LC पण दिली. त्या LC दिल्यानंतर मी पोलिसांना त्याच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही, काय केली नाही. त्यामुळे त्याची हिंमत वाढत गेली. काल रात्रीसुद्धा आमचे माजी नगराध्यक्ष शहीद दादा भगवान यांनी PIला फोन केला व तो घरी जाऊन धमकी देण्याचा प्रयत्न केल्यावर मी त्याला आणून साधा आणून पाहुण्यासारखा त्याला निरोप दिला गेला की तू 10 वाजता पोलीस स्टेशनला हजर होय. त्याच्यामुळे 10 वाजता तो हजर न होता त्याने घरी येऊन सनी वापस अन्सार पिंजारी या मुलाला डायरेक्ट मारून टाकण्याचा प्रयत्नात मारून टाकला डायरेक्ट. त्यानंतर आलेल्या या पोलीस स्टेशनच्या निष्काळजीपणामुळे त्याचा तो मयत झाला. ह्या सर्वसात जबाबदार हे इथील पोलीस स्टेशन आहे. त्या पोलीस स्टेशनच्या निष्काळजीपणामुळे त्याचा आज मयत झालेला आहे. 3 लेकरं त्याचे उघडे पडलेले आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि मुलं ह्या यांचा कोणी वाली नाही आहे. याला सर्वसात जबाबदार पोलीस स्टेशन आहे. PI साहेब आणि मागणी काय मागणी आहे तुमची? मागणी आम्हाला एकच आहे की लोकांची मागणी अशी आहे की ते त्यांच्यावर जे पोलीस स्टेशन जे जबाबदार त्यांच्यावर सस्पेंडची कारवाई व्हायला पाहिजे आणि जो गुन्हेगार आहे त्याला ताबडतोब अटक करून त्याला जे ज्यांची फाशी मागणी आहे ती त्याला फाशी शिक्षा व्हायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. तोपर्यंत आम्ही PM करणार नाही. या घरच्या लोकांचं म्हणणं की आम्ही तोपर्यंत आम्ही PM करणार नाही. आणि आरोपी इथे येऊन सनी मेमो घेऊन गेला. काय गेला, आरोपी मर्डर करून सनी इथे आला आणि इथे पोलीस स्टेशन म्हणून मेमो घेऊन गेला आणि पोलिसांना त्याला ओळखलं नाही. तरी सुद्धा पोलिसांना हे पण माहित नाही की याने मर्डर केला बसवून ठेवल्याने ठाणे अंमलदाराने याला सोडून दिला आणि तो इथून फरार झाला. काय याला असं एक नाही 10 तुमच्याकडून पोलिसांकडून कारवाई होत नाही म्हणून तुम्ही SP आम्हाला कायदा शिकवत आहे. नाही मला माहिती आहे, मी पाहतो काय करतो. मग काय केलं SP ते सांगा. SP इथे आला नाही दादा. 1 तासात ऐका, 1 तासात SP मला पाठवलं म्हणजे काय, तुम्ही जिल्ह्यात सगळ्याकडे जाणार आहे का? आणि SP जर इथे आलं नाही पाहिजे म्हणजे एखादा माणूस पेल्यावर SP नाही आलं पाहिजे इथे. मग आता मी गाव बंद करतो पहिला आणि माझ्या पद्धतीत करतो. एखादा माणूस मरून जातो आहे त्याला 4-4 वेळा तुम्हाला जसं त्याने चोरी झाली तसं त्यांनी सांगितल्यापासून तुम्हाला 2-2 NCR दिले. तुम्हाला येऊन इथे सांगितलं तो टेकच नव्हतो. आरोपी अटक करून नाही आता काय आरोपी अटक होईल नंतर तो शिक्षा भोगेल. तर एखादा कुटुंब होतं झालं त्याच्या जीवावर तुझं कुटुंबात आलं होतं. तुमच्या पोलिसांचे निग्लिजन्स करायचं, पोलिसांनी कशाही पद्धती कारवाई करायची आणि मग त्याला आम्ही वाटबरं करायची का? मी स्वतः फोन करून सांगितलं 4 वेळा की त्याला उचला. अरे काही तर असं सांगतं की अरे त्याच्यात आमच्याकडे तरतूद नाही, आम्ही नोटीस देऊ 168ची नोटीस द्याल. गुन्हेगाराला चोरीचा आरोपी आहे, आपण त्याच्या संदर्भात इतकं निघल्यानंतर तो डायरेक्ट स्टेटस ठेवतो की त्याला मारून टाकेल. तो त्याला सांगतो मी तुला मारून टाकेल. तो इथे आल्यावर पण आपण जर त्याचा किमान कॉग्निझन्स घेणार नसतात तर एखादा जीव गेल्यावर आता काय तर जबाबदार कोण धरायचं? तुमच्या एखाद्या आधी त्याला 304 दाखल करायचं का? सदोष म्हणून तुम्ही ते 306 कोणावर विश्वास ठेवायचा? पोलिसांवर विश्वास ठेवायचा की नाही? पोलिसांवर विश्वास ठेवायचा. तुमची SP काय सांगता मला फोनवर की ठीक आहे मला माहिती आहे साहेब मी करतोय. काय केलं? मी आता आपली चर्चा झाली, मी मुद्दाम चर्चा करण्यासाठी आलो की कोणतरी आला पाहिजे
आता याचा मर्डर किती वाजता आला रे? 1 वाजेपासून मी तुमच्या साहेबांना 1:30 वाजता फोन केला. सांगितलं मी किती वाजता आला तुम्ही? 2 वाजता आला हे? सगळ्यांच्या सोबत मला SP पाहिजे इथे. तुम्ही आता काय कारवाई होणार ते सांगितलं पाहिजे. असे जे लोक आता इथे याच्या पहिला काय माहिती 18 चोऱ्या झाल्या हे सुरवाळकर साहेब आले तेव्हा. सुरवाळकर एकटा काम प्रामाणिक काम करतो यात काही शंका नाही, पण एकटा काम करतोय. तुम्हाला वरती जिल्ह्यावर तुमचं ते स्वतंत्र तालुका आहे, इथे 2-4 अधिकारी दिले पाहिजे. मी स्वतः रेड्डी असताना 4 वेळा सांगितलं की तुम्ही LCBची एक टीम पाठवा. सगळे व्यापारी हतबल झाले, दररोज चोऱ्या झाल्या. माणसं माहिती कोण चोऱ्या करतात, पण माणसं उचलल्या जात नाही. घोडेने जसं केलं, अरे घोडे नाही तर ह्याच्या पहिला जो प्रभारी अधिकारी आहे त्याला जर सांगितलं की यांनी चोरी केली आहे तर त्यांनी त्याच्यापासून माल हस्तगत केला आणि ते सोडून जा. एवढं सगळं निग्लिजन्स जिल्ह्यावर चाललाय. ते छोट्या API आणि PI वर काय कारवाई करेल? SP ला एक तालुक्याचं जर संरक्षण करता येत नसेल तर काय केलं पाहिजे? SP सर सगळ्या ठिकाणी जाऊ शकते त्यासाठी ठीक आहे. SP सर अरे API वर तर कोण पण कारवाई करून मोकळा होऊन एक API आहे त्याचा जीव घ्या तर कोण पण घेऊन टाकेल त्याचा जीव. SP ला काय करायचं? मी माननीय मुख्यमंत्र्यांना पण फोन करतो. सर त्यांना फोन लावून त्यांना रात्री बोलवलं.